याला आपल्याला मार्क मिळालेले आहेत आणि आपल्याला कुठेतरी तिथे कौतुक करण्यात येत आहे, परंतु मर्यादित ठेवू नका. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मोठी भूमिका निभावायची आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुमच्यामध्ये काहीतरी आहे आणि त्याला मोठं करायचं आहे, तो गुण, ते कौशल्य निरंतर राहिलं पाहिजे. म्हणून हा व्यासपीठ माझे सगळे सहकारी व्यवस्थापन मंडळाच्या सूचनेनुसार, मार्गदर्शनानुसार हा व्यासपीठ उभा झाला. याची भूमिका मोठी याच्याकरिता आहे की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आई वडिलांनी द्यायला, शिष्यवृत्ती द्यायला कोणाकडे पैसे नाही आहेत, कोणाकडे वेळ नाही आहे, कोणाकडे ती भावना नाही. महाविद्यालयातल्या शिक्षकांनी स्वतःच्या याच्यातला वाटा बाहेर काढून विद्यार्थ्यांना गौरवान्वित करावं आणि त्यांचे गुण कुठेतरी पुढे जावे, याकरिता 2 लाख 2.5 लाख रुपयाचं तिथे नियोजन करायचं. हा फार प्रशंसनीय आणि खूप मोठा विचार. हा विचार जिवंत ठेवायचं काम सुद्धा विद्यार्थ्यांना तुम्हाला माध्यमातून करायचं आहे. हे का म्हणतोय मी? काही आकडे आहेत की जे आकडे दिसत आहेत की कुठेतरी सातत्य कमी होत आहे. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुम्हाला जर क्षेत्रात नाव मिळवायचं असेल, तुम्हाला जर यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचा जो पायाभरणी संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत दादाजी देशमुख यांनी ज्या भूमिकेतून तिथे ठेवलेला आहे विषय, तो विषय तुम्हाला मोठा करायचा असेल तर तुम्हाला सातत्य ठेवावं. आता सातत्य हा विषय का बरं म्हणतोय? आम्ही मागल्या वर्षी 12वीला जे विद्यार्थी 11वी मध्ये होते त्या 28 विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार केला किंवा त्यांना आम्ही ते शिष्यवृत्ती दिली. मग जे विद्यार्थी 28 तिथे त्यांच्याकडे गुणांचं तिथे कुठेतरी गौरवान्वित केलं चांगलं, त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आलं, पण ते जेव्हा 12वीत गेले तर त्यांचे सातत्य कमी झाले आणि त्यातले 3च विद्यार्थी फक्त 12वी. एक घोषणा करू इच्छितो की ह्या महाविद्यालयातून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी अप्रोच करतील, स्पर्धा परीक्षेला बसतील, त्यांना माझ्याकडून काही ना काहीतरी भेट देईल. ही माझ्याकडून स्पर्धा परीक्षेसाठी असो. त्यांनी खूप काही सांगितलं, तेवढं काही मी बोलणार नाही कारण भरपूर वेळ होता. फक्त या ठिकाणी एक सांगितलं, या ठिकाणी जे आपण फोटो लावले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि निश्चित दाजींचं, मी फक्त अनुभवातून बोलतो. दाजी संदर्भात एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ही काही अलीकडची योजना नाही आहे. 35 वर्षाच्या आधी, 50 वर्षापासून मी या फॅमिलीसोबत काम करतो. 35 वर्षाच्या आधी दाजींनी अशाच एका विद्यार्थ्याचं कल्याण केलं होतं. तो विद्यार्थी होता जयपूरचा. जयपूर नावाचं गाव जे आहे तिथला, आणि तो मेरिटमध्ये आला 10वी मध्ये. मग मेरिटमध्ये आल्यानंतर दाजीने त्याच वेळेस घोषित टाकले, खर्चच नाही केला, तो छान शिकला, मोठा झाला आणि आपल्या संस्थेमध्ये तो नोकरीला लागला. असे हे उदाहरण आहे. आता काही दिवसापूर्वी, 5-6 दिवसापूर्वी भाऊ देशमुख यांच्याबरोबर मला मांडवगडला जाण्याचा योग आला. आम्ही मांडवगडला गेलो. एक कार्यक्रम होता, छोटासा मयत झाली होती, भेटायला गेलो. 10-15 लोक बसलेले होते. तिथे एक मुलगी होती, तिला मी सहज विचारलं. सर बोलले की पैशाची मदत कोणी करत नाही म्हणून. खरं तर वास्तविकता आहे, पैसे कोणी देत नाही.
आणि पैशांची किंमतही काही अशी राहिलेली नाही. म्हणजे काही लोकांना 10,000 रुपये दिले तर त्यांना असं वाटतं की खूप दिले, काही लोकांना 10,000 दिले तर त्यांना असं वाटतं की 10,000 काय होतं. ही परिस्थिती आज आपण सर्वांनी पाहिलेली आहे. आपण रोज त्याला अनुभव घेतो. पण त्याच्यातला महत्वाचा विषय असा आहे की पैसे किती आणि कोण देत आहे याला आपण महत्व जर दिलं, मला असं वाटतं की नक्कीच आपल्याला त्या पैशांची खरी किंमत कळेल. तू मदत करणार नाही, मी तुला ओळखत नाही म्हणेल, मदत करत नाही. आपण आपल्या नातेवाईकांकडे जर गेलो तर एकदा दोनदा मदत करतील, काही जण असतील की मी मदत करू शकत नाही. पण आमच्या महाविद्यालयामध्ये म्हणजे खरं तर मला अभिमान वाटतो की मागच्या 14 वर्षापासून सातत्याने सगळेजण कॉन्ट्रीब्यूट करतात आणि ते कॉन्ट्रीब्युशन करून विद्यार्थ्यांना मदत करतात. साधारणतः दरवर्षी 2-2.5 लाख रुपयांचं वाटप त्या ठिकाणी होतं आणि मगाशी सरांनी सांगितलं, मला बिर्ले सर बोलले की साधारणतः 28 लाखापेक्षा जास्त ची मदत विद्यार्थ्यांना आतापर्यंत केलेली. खरं तर खूप मोठा अमाऊंट आहे हा तसं पाहिलं तर, आणि खूप असंख्य अशा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा सुद्धा झालेला. पण आज तुम्हाला या ठिकाणी वाटप करत असताना मी जास्त बोलणार नाही, पण फक्त एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला मदत किती मिळत आहे. म्हणजे आता ते तुम्हाला एन्व्हलप दिलं जाईल, त्याच्यात किती रुपये मलाही माहित नाही, तुम्हालाही माहित नसेल, पण त्याची किंमत तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे. किंमत म्हणजे त्याची जाणीव तुम्ही सर्वांनी ठेवली पाहिजे. आज तुम्ही ती मदत घेत आहात, उद्या तुम्ही जेव्हा तुमच्या पायावर मोठे व्हाल, तुमच्या आई वडिलांचं स्वप्न तुम्ही साकार कराल, तर तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. म्हणजे ज्या हाताने ज्या अपेक्षेने आपण दुसऱ्यांकडनं मदत घेतो, तर त्याच अपेक्षेने आपण दुसऱ्यांना मदत सुद्धा केली पाहिजे. ही भावना खऱ्या अर्थाने जागृत करण्याचा एक हिडन एजेंडा आमच्या सर्वांचा आहे. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आपण ज्यांना मदत करतोय त्यांनी भविष्यामध्ये पुढे मोठे झाले की तुम्ही सुद्धा थोडी माणुसकी त्याच्या संदर्भामध्ये ठेवावी आणि दुसऱ्या गरीब विद्यार्थ्यांना, गरजूंना आपण सुद्धा मदत करावी. तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. मी लहान होतो किंवा तुम्ही पण लहान असाल, आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो, कुठे विहारामध्ये जातो, कुठे एका जिथे अशा ठिकाणी जिथे आपली श्रद्धा आहे तिथे आपण जेव्हा जातो तेव्हा आपले आई वडील आपल्या हातात एखादा कॉईन देतात, सिक्का देतात, 1 रुपये, 2 रुपये, 10 रुपये, जे काही असेल, किंवा मग 10 रुपयाची 50 रुपयाची नोट देतात आणि आपल्याला सांगतात तुम्ही त्या मंदिरामध्ये, त्या विहारामध्ये, त्या ठिकाणी ते दान करावं. त्याच्या मागची ती भूमिका हीच असते की कुठेतरी आपण दान दिलं पाहिजे. प्रज्वल भास्करराव अवघडे 600 पैकी 4. युनिफॉर्म मध्ये बोलवा सगळ्यांना आता आणि आय कार्ड सहित. विद्यार्थ्यांनी युनिफॉर्म आणि ओम अजय मोहरले या गौरव करावा अशी त्यांना विनंती करतो.